नमस्कार. काव्य म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. काव्य म्हणजे कवीचं अंतरंग होय. विचारांचं, कला, बुद्धी, कौशल्यांचं उत्तम शास्त्र म्हणजे काव्य होय. कवीची शान, मान, सर्वस्व, ध्येय हे काव्यच होय. तात्पर्य म्हणजे कवीचं तन, मन, धन काव्यच होय. कवीचं मंत्र, कवीचं शास्त्र काव्यच होय. कवीचा अमूल्य अनमोल हिरा म्हणजेच काव्य होय. काव्य म्हणजे कवीचा अंतरात्माच होय. काव्यात प्रचंड शक्ती असते, अद्भुत शक्ती असते. जागृती, उद्रेक, एकता, प्रेरणा, साहस, धैर्य, क्रांती, स्वाभिमान, स्वावलंबीपणा यांचं प्रतीक म्हणजेच काव्य होय. एकता व साहस काव्यात असते. काव्यात प्रचंड शक्ती असते. काव्याला कोणाचंही बंधन नसतं. काव्याला कोणतंही बंधन नसतं, कोणतीही मर्यादा नसते. तर काव्य हे अखंड असते. काव्य ही अखंडपणे वाहत राहणारी धारा होय. वाहत राहणारी धारा होय. काव्य हे ज्ञानाचा सागर होय. काव्य हे अखंड वाहत राहणारी धारा होय. एक अगाध गंगा काव्य असते. एक चक्रीवादळ काव्य असते. विचारांचा भांडार काव्य असतं. उत्कृष्ट भावनांचं तसेच विचारांचं प्रतीक काव्य असतं. एक प्रकाश ज्योत, धुआंधार ज्योत काव्य असतं. प्रगल्भ, तीक्ष्ण, तेजस्वी काव्य असतं. क्रांती घडवून आणणारे, भक्ती वा अस्तित्व जागृत करणारे, देशभक्ती जागृत करणारे, प्रत्येक माणसाची अस्मिता जागृत करणारे, स्वाभिमान व स्वावलंब जागृत करणारे शास्त्र म्हणजेच काव्य असतं. काव्याला अर्थ असला पाहिजे. यमक, लावण्य, मधुरता, सुंदरता, दिव्यता काव्यात असली पाहिजे. काव्य हे मुक्त असलं पाहिजे, स्वच्छंदी असले पाहिजे. अर्थाभूत उत्कृष्ट काव्यच दिशा देणारे असते. संकुचितपणा, क्रूरता काव्यात असू नये. कडवटपणा, कठोरपणा काव्यात असला पाहिजे, पण विध्वंसी काव्य असू नये. काव्यात तेजता, समानता असली पाहिजे. काव्य हे क्रांती घडवून आणत असतं. काव्य हे परिवर्तन घडवून आणणारं असतं. काव्य हे प्रेरणा देणारं असतं. काव्य हे माणसाला जागृत करणारं असतं. म्हणून काव्य हे माणसाला योग्य दिशा दाखवणारा, योग्य मार्ग दाखवणारा रत्न होय. काव्य हे कारंजा होय. काव्य हे योग्य दिशा देणारं, गती वाढवणारं, जागृत करणारं, क्रांती निर्माण करणारं शास्त्र होय. काव्य हे उत्तम साधन होय. काव्यामुळे मनुष्य जागृत होतो. काव्यामुळे क्रांती होते. काव्यामुळे प्रगती होते. काव्यामुळे विकास होतो. काव्यामुळे मनुष्याची अस्मिता जागृत होते. काव्यामध्ये प्रचंड अशी शक्ती असते. काव्य हे अद्भुत आहे. काव्याला कोणती सीमा नाही. काव्याला कोणती मर्यादा नाही. म्हणून काव्य हे अखंडपणे, संतपणे वाहत राहणारी धारा होय. काव्य हे ज्ञानाचा सागर होय. कलांचं माहेर म्हणजे काव्य होय. भावना, विचार, मूल्य, समानता, योग्यता, सार्थकता, गोडवा, मधुरता, सुंदरता याची वाहती गंगा म्हणजे काव्य होय. म्हणून काव्य हे एक अखंड विश्व निर्माण करतं. काव्य हे एकता निर्माण करतं. काव्य हे मनुष्याला जागृत करतं. अशा प्रकारे काव्य हे अमूल्य हिरा होय. काव्य हे कारंजा आहे. काव्य एक तेजस्वी धारा होय. काव्यात प्रचंड शक्ती असते. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.